आत्या हां अगं तू सांगितलेल्या वस्तूंपैकी ना 2-4 वस्तू मिळालेल्या नाहीत. मी शेजारी जातो. स्वराज, ये स्वराज, तुझीच वाट बघत होतो. बघितलंस का कोण आलंय ते? सदानंद दादांना तू आधीमध्ये भेटतच असतोस. तन्वीला खूप वर्षांनी भेटलायस ना. आज का आले ते माहिती ना तुला? तुम्हा दोघांच्या लग्नाची बोलणी करायची आहेत म्हणून आली आहेत. अगं काय हे सुनू, त्याला कशाला त्या औपचारिक गोष्टींमध्ये अडकवतेस? आधी त्याच्या हातातल्या पिशव्या घे आणि त्यांना दोघांना जरा आपण आता स्पेस देऊया. तन्वीशी गप्पा मारू दे त्याला. गंगा, तन्वी चल तुला स्वराजची बेडरूम दाखवते. बाबा आलेच. ये. बापरे स्वराज, तू काय लाजतोस बिसतोस की काय? हां जा 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 जा, तन्वी वाट बघत असेल. छान गप्पा मारा आणि आम्हाला ऑफिशियल होकार कळवा. गुरु, हां अरे खूप साधा आहे रे तुझा मुलगा. हां, या बाबतीत आहे खरा. पण तुला सांगतो, बिझनेसच्या बाबतीत अजिबात घाबरत नाही. स्वराज, हां तू रूम किती छान ठेवली आहेस रे. एकदम नीट आणि क्लीन. म्हणजे माझ्याही बेडरूमचा रंग ना हा असाच आहे. तुला खरं सांगू का, इथे आले ना तेव्हा असं वाटलं की मी माझ्याच घरी आले. स्वराज, तुला सुट्टी कधी असते रे? अगं घरचा बिझनेस आहे त्यामुळे घरच्या बिझनेसमध्ये कसली सुट्टी. रोज असतं काही ना काहीतरी. अरे पण तू स्वतःसाठी वेळ काढतोस ना? नाही म्हणजे फिरायला जातोस की नाही? हे बघ, मी तुला ना आत्ताच सांगते, मला ट्रॅव्हल करायला आणि नवीन जागा एक्सप्लोअर करायला फार आवडतं. सो लग्नानंतर तुला वेळ काढावाच लागेल. ही तर कपाळाला मुंडवळे बांधून तयार आहे. नाही नाही, मला हिला आत्ताच थांबवायला हवं. मला प्रीतीशीच लग्न करायचंय. प्रीतीशी लग्न करून मला तिच्या घराला आधार द्यायचा आहे. स्वराज, तुझ्या हॉबीज काय आहेत रे? म्हणजे म्युझिक, सिनेमा, रीडिंग और एनिथिंग एल्स? कसं सांगू मी हिला की मी नाही लग्न करू शकणार आहे हिच्याशी. खूप वाईट वाटेल का हिला? पण आत्ताच सांगून टाकायला हवं. अजून वेळ घालून नाही चालणार. स्वराज, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? अरे तू टेन्शन घेऊ नकोस, तू बोल ना बिंदास. हो तन्वी 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 मला तुझ्याशी लग्न. स्वराज, काय सांगतोयस तिला? लग्न करायचं नाही असं वेड्यावाकडं काही सांगायचं नाही. हे लग्न होणार आहे. काय मग कशी वाटली बेडरूम तुला? आत्या, किती सुंदर ठेवली आहे त्याने. आणि मी त्याला तेच सांगत होते की माझ्या बेडरूमचा रंग ना हा असाच आहे. छान आहे की, म्हणजे तुमच्या आवडीनिवडी जमतायत एकदम. झाल्या नाही, अजून 2 पानांवरती आहे. आल्यापासून नुसतं सह्याच करतोय. अरे ठीक आहे. मेडिकलला नेलं होतं, तिथेही सह्या. जमीन पाहिजे तिथेही सह्या. आता तरी झाल्या का? हो झाले. थँक्यू. दीप, चांगली बातमी आहे. कुठली? प्रीतीच्या घरी रिक्षा सुखरूप पोहोचली. बेस्ट. पण तिला संशय नाही ना आला? म्हणजे कुठून आली रिक्षा, कोणी आणली वगैरे? नाही नाही, अजिबात नाही. हा म्हणजे त्यांनी 2-4 प्रश्न विचारले होते. पण आपल्या माणसाने सिच्युएशन एवढी छान हाताळली ना की त्यांना खरंच वाटलं की हाच विमा अधिकारी. आणि तो गेल्यावर त्या खूप खुश झाल्या. बेस्ट. काहीतरी चांगली गोष्ट घडली. आणि तुझं काय? माझं काय? अरे
तू बोललास का बाबांची प्रीतीबरोबर लग्न करायचं त्याबद्दल? दीप, माझं खरंच धाडसच होत नाही आहे. अरे म्हणजे 2-3 वेळा संधी पण चालून आली होती, मी प्रयत्न पण केला, पण मला भीती वाटते. अरे दादा, तू असं काय, तुला प्रीतीबरोबर लग्न करायचंय की नाही? अरे हो, पण मग तुलाच बोलावं लागणार आहे बाबांची. आणि फक्त बाबांचीच नाही तर तुला सगळ्यांना पटवून द्यावं लागणार आहे की तू जो हा निर्णय घेतलाय तो योग्य आहे आणि तो तू मनापासून घेतलायस. अरे मला हे सगळं पटतंय, पण बाबांना कसं सांगू? त्यांनी माझ्यासाठी जी मुलगी निवडली ना, ती त्यांच्या जवळच्या मित्राची मुलगी आहे. आता ते मला काय माहिती नाही. तुला बाबांची बोलावं लागणार आहे म्हणजे बोलावं लागणार आहे. नाहीतर तू जर बोलणार नसशील ना, तर मग मी हे सगळं माझ्या पद्धतीने हँडल करतो. मग तुला माहिती आहे मी काही करू शकतो. मग जे होईल त्याला तू तयार राहा. दादा, कळतंय ना, तुला बोलायचं आहे. हो बसा ना. सावकाश चालवत थोडे खड्डे वगैरे सांगते. अहो ताई, काळजी नका करू, व्यवस्थित चालवते. ताई, क्रांती चौकात सोडणार का? हो सोडते ना दादा, तुम्ही बसा, मी आले. थँक्यू दादा.